जय भीम, नमो बुद्धाय. वर्षावास मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की ब्रह्मा सूर्यावर आधारित धर्म व धम्म होय. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आत्म्यावरील विश्वास हा अधम्म होय. तर आपण हा चॅनल पाहत राहा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भगवान गौतम बुद्धांनी म्हटले की ज्या धर्माचा संपूर्ण आधार आत्म्यावर आधारलेला आहे तो काल्पनिक धर्म आहे. आजपर्यंत कुणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याची संभाषण केलेले नाही. आत्मा हा एक अज्ञान आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तविक आहे ती गोष्ट म्हणजे आत्मा नसून मन किंवा चित्त होय. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे, म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म स्वीकारण्यास योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो. भगवान गौतम बुद्धाने हा प्रश्न असा सोडून दिलेला नाही. त्यांनी या प्रश्नाचं संगोपन चर्चा केलेली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास ही देखील परात्म्याच्या विश्वासाइतकीच सर्वसाधारण गोष्ट आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्म जीवाला आत्मा किंवा आत्मन असे संबोधतात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे व तत्वविशेषाला नाव देण्यात आलेले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत ते जन्मापासूनच वास्तव्य करीत असते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासासोबतच त्याला अनुसरून दुसरे इतरही विश्वास अंतर्भूत आहेत. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही, तर तो दुसऱ्याच्या जन्माच्या वेळी दुसऱ्याच्या शरीरात तो जन्म घेतो. शरीर हे आत्म्याचा एक आधाराचा केवळ पेहरावाच आहे. भगवान गौतम बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत होते काय? तर नाही, मुळीच नाही. आत्म्यासंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. जर एखाद्या अशरीरी आत्म्याचे अस्तित्व मानले तर त्यांच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे व तो कुठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कुठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? तिथे किती काळ राहतो? या सर्व प्रश्नाचे उत्तरे भगवान गौतम बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्यांना लोकांकडून मागितले. आपल्याला फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्यांनी प्रथम त्यांच्या नेहमीच्या तर्कशुद्ध पद्धतीने दाखवून दिले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत असत त्यांनी आत्म्याचा आकार व त्याची आकृती कशी आहे हे जर विचारले की लोक लहान आहे की मोठा आहे, आत्म्याचे स्वरूप कसे आहे, आनंद सवीरांना त्यांना सांगितले. आनंद आत्म्यासंबंधी नाना विविध मते आहेत. काही लोक असे म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आणि आहे. दुसरे असे म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे, सुमक्षही आहे. आणखीन काही लोक असेही म्हणतात की तो निराकार आहे आणि तो अनंत आहे. अनंत आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना तरी काय आहे? हा देखील भगवान गौतम बुद्धांचा एक प्रश्न होता. कोणी म्हणतात आमचा आत्मा ही सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवनाशील क्रिया आहे. आणखीन दुसरे कोणी असे म्हणतात की नाही, माझा आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही किंवा तो अनुभव क्रियाशील देखील नाही, परंतु माझा आत्मा हा अनुभव करतो आणि तो अनुभव करणे हा त्याचा गुणधर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा तऱ्हेच्या विविध कल्पना आहेत. भगवान गौतम बुद्धाने जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात असं त्यांना हे देखील विचारले की शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते. त्यांना असंही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा दिसू शकतो काय? त्यांना अगणित अस्पष्ट उत्तरे मिळाली की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखतो की काय? यासंबंधी त्यांनी 8 भिन्न भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो का काय? यासंबंधी त्यांनी अगणित काल्पनिक विचार आढळले. तथागतांनी देखील विचारले की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो? शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय?
यासंबंधी देखील श्रमण व ब्राह्मणांची भिन्न भिन्न मते होती आणि ते म्हणाले की अतिशय दुःखी असतो. काही जण असे म्हणाले की तो फार सुखी असतो. इतर काही असे म्हणाले सुखी असतो व दुःखीसुद्धा असतो. व इतर काही जण असे म्हणाले सुखी नसतो अथवा दुःखीसुद्धा नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील या सर्व मतांविषयी तथागतांचे तेच एक उत्तर होते की त्यांनी चंदाला दिले होते. चंदूला ते असे म्हणाले, हे चंदू, हे श्रमण किंवा ब्राह्मण या मतापैकी कोणताही एक मतावर विश्वास ठेवत त्यांच्याकडे जाऊन जेव्हा मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय? आणि जेव्हा हे उत्तर देतात, होय, माझेच मत हे खरे आहे, तर दुसऱ्याचे मत मूर्खपणाचे आहे, तेव्हा मी त्यांचे मत स्वीकारत नाही. असे का? कारण लोकांचे या विषयासंबंधी भिन्न भिन्न मते आहेत आणि त्यांचे मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानायचा तर प्रश्नच उरत नाही. एवढेच काय, तर ती मते माझ्या मताच्या तोडीच्या असल्याचेही सुद्धा मी मानत नाही. म्हणून एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो की असा आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान गौतम बुद्धाने कोणकोणते तर्क दिलेले आहेत. आत्म्याच्या विरुद्ध भगवान गौतम बुद्धाने जी विचारसरणी मांडलेली आहे तीच विचारसरणी सामान्य त्यांना ईश्वराचे अस्तित्व नाकारताना सुद्धा त्यांनी मांडलेली आहे. ज्यांचा एक तर्क तर असा होता की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही परआत्म्याच्या अस्तित्वाच्या चर्चा इतकीच निरुपयोगी आहे. त्याचा असा तर्क होतो की आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्यक दृष्टीला व सम्यक दिठ्ठेला तेवढाच बाधक आहे जेवढा परआत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा बाधक आहे. त्याचा तर्क असा होतो की आत्म्यावरील विश्वास तेवढाच मिथ्या विश्वासाचे जर घर आहे तेवढा परआत्म्यावरील विश्वास आहे. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा परआत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षाही अधिक भयंकर आहे. कारण त्याच्यामुळे पुरोहित वर्ग तर निर्माण होतोच, एवढेच नव्हे तर त्यामुळे भ्रामक समजुतीचा मार्गसुद्धा मोकळा होतो आणि यापुढे तर तो माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यावर सत्ता गाजवण्याचा अधिकारसुद्धा पुरोहिताला तो बहाल करतो. ह्या त्यांच्या सर्वसाधारण तर्कशुद्ध विचारसरणीमुळेच भगवान गौतम बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी दृढ तर्कपूर्वक मत व्यक्त केलेले नाही. असे काही लोक म्हणतात की दुसरे काही असेही म्हणतात की त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही आणि असे दुसरे म्हणतात की त्यांनी या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. भगवान गौतम बुद्धाने या प्रश्नाच्या उत्तराला टाळलेले आहे. ही सर्व मते चूक आहेत कारण त्यांनी महिलीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा नावाची काहीही वस्तू नाही, म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मकवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान गौतम बुद्धाने त्यांच्या विरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याच्या सिद्धांताच्या विरुद्ध भगवान गौतम बुद्धाने स्वतःचा नामरूपाचा सिद्धांत मांडलेला आहे. हा नामरूपाचा सिद्धांत विभज्य वादा यांच्याद्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानवाच्या अस्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सुमक्ष काटेकोरपणे विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान गौतम बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे त्यांच्या श्रमणाचे परिणामिक आहे व या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद असे म्हणतात. स्कंदरूप हे प्राधान्याने पृथ्वीवर जल, अग्नी आणि वायू या 4 भौतिक तत्वांचे बनलेले असते. ही तत्वे रूप किंवा शरीराचे एक घटक होतो. रूप स्कंदकाशिवाय नामस्कंदक नावाची एक गोष्ट आहे की जिच्यामुळे प्राणी तयार होतो. रूपस्कंद आणि नामस्कंद मिळून प्राण्याची रचना होते. अनुवाद म्हणजे हा नामस्कंदाला आपण विज्ञान किंवा चेतना म्हणू शकतो. या नामस्कंदाला 3 मानसिक घटकांचे तत्वे आहेत. वेदना, सहइंद्रियाचा सृष्टीतील त्यांच्या व त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती म्हणजे संज्ञा आणि संस्कार म्हणजे संस्कार म्हणजे मनाच्या वेगवेगळ्या अवस्था हिला चेतना हिला कधीही मनाच्या 3 व अवस्थेपैकी एक असल्याचे म्हणतात. एक आधुनिक मानसशास्त्र याला कदाचित असे म्हणणे अधिक पसंत करेल की विज्ञान हाच तर इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत होय ज्याच्यापासून
चैतसिक उत्पन्न होतात किंवा चैतसिकांचे विशेष नाव म्हणजे चित्त होऊन जाते. विज्ञान चित्त कोणत्याही प्राण्यांचा केंद्रबिंदू होय. या प्रकारे पूर्वीचे 3 चैतसिक वेदना, संज्ञा आणि संस्कार यांच्याशी चित्ताचा संयोग होऊन नामस्कंद तयार होते. पृथ्वीवर जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या प्रकृतीच्या नियमानुसार होणाऱ्या योग्य श्रवणाने आणि योग्य परिस्थितीने विज्ञान आपोआपच उत्पन्न होते. भगवान गौतम बुद्धाने प्रतिपदी केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या व सिद्धांतावर एक आक्षेप घेतलेला जातो. या सिद्धांताचे विरोधक असे विचारतात की विज्ञान चित्त याची उत्पत्ती कशी झाली होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची व चित्तेची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबरच विज्ञानाचा व चित्तेचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे जर 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम होय असे म्हणता येईल काय? भगवान गौतम बुद्धाचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सत्य परिस्थितीमुळे किंवा त्यांच्या श्रवाने विज्ञानाची उत्पन्न होते. भगवान गौतम बुद्धांनी म्हटले आहे की जिथे शरीर अथवा रूप किंवा काया आहे तिथे त्यांच्यासह नाम कायाही विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल की जिथे जिथे विद्युत क्षेत्र असते तिथे तिथे त्यांच्यासह आकर्षण क्षेत्र असेही असते. आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा ते कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते ते कोणालाही ज्ञान नाही. परंतु जिथे जिथे विद्युत क्षेत्र असते तिथे तिथे नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान किंवा चित्त यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे आपण का म्हणू नये? कारण आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भ फेरीत क्षेत्र असे समजले जाते की विज्ञान यालाही रूप कायाच्या संदर्भात फेरीत क्षेत्र का म्हणू नये? भगवान गौतम बुद्धाने आत्म्याच्या विरुद्ध दिलेले तर्क इथेच समाप्त होत नाहीत. याशिवाय सुद्धा त्यांनी आणखीन महत्त्वाचे सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा चित्त्याचा अथवा चेतनेचा उदय होतो तेव्हाच मनुष्य जीवित प्राणी बनतो, म्हणजे रूप कायोमध्ये जीव येतो. म्हणूनच विज्ञान चित्त चेतना ही माणसाच्या जीवनातील प्रधान अशी एक वस्तू आहे. प्रधानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा आपल्याला एखादी माहिती देते म्हणजे ज्ञान देते तेव्हा ज्ञानमूलक असते. हे ज्ञान आपल्याला आवडणारे असू शकेल किंवा नावडणारे असू शकेल. हे आवडणारे किंवा नावडणारे ज्ञान आपल्यात आत घडवणाऱ्या घटनेचे असू शकेल किंवा बाह्यन्या घटनेचे असू शकेल. विज्ञानाला आपण भावनामूलक तेव्हा म्हणतो तेव्हा ते चित्तेच्या सुखकारक किंवा दुःखकारक लक्षणाने युक्त म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल अनुभूतांनी ते युक्त असते. भावनामूलक विज्ञान वेदनाची अनुभूतींची निर्मिती करते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला त्याच विशिष्ट उद्देश असते त्याला साध्य करण्यासाठी क्रियाची प्रेरणा देते व क्रियाशील विज्ञाने संकलनाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की एक प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्यांचे परिणाम म्हणून करतो. या विश्लेषणानंतरनं भगवान गौतम बुद्ध प्रश्न करतात की आता आत्म्याचे करायचे कोणते कार्य शिल्लक राहते बरे? आत्म्याने करवायची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या म्हणजे चित्तेच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कार्यच नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे, मूर्खपणाचे आहे. या पद्धतीने भगवान गौतम बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केलेले आहे. याच कारणास्तव आत्म्याच्या अस्तित्व स्वीकार करणे हाच अधम्म होय. अशा प्रकारे धम्म जो आत्मा आहे तो आत्म्याचा नकार भगवान गौतम बुद्धाने मांडलेला आहे. हा भाग आपला मराठीतून चालू आहे. जर आपल्याला हिंदीमधून पाहायचा असेल तर आपण दी बोधिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न अशोक आंबेडकर यांनी चांगल्या प्रकारे त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्याची मांडणी केलेली आहे, ती आपण जरूर पाहावी. दुसरी कोविड-19 विषयी प्रश्न आहे की कोविड-19चा जो रोग हा पसरत चाललेला आहे यामुळे अनेक आपल्या बांधवांची, बंधूंची व आपल्या मानवजातीची हानी होत चाललेली आहे. म्हणून आपण सर्वांनी सुरक्षित राहा, सरकारला सहकार्य करा, आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि शक्यतो घराबाहेर पडू नका, कामाशिवाय घराबाहेर पडू नका हीच आपल्याला विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.